नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. अहो ऑन द वे आहे तोपर्यंत जरा थोडंसं गप्पा टप्पा करूया आपण. सासू सुनेचा विषय आहे आणि सासूबाई इथे आहेत. रील सासूबाई पण आणि रिअल सासूबाई पण असं दोन्ही कॉम्बिनेशन आहे. तर दोघींना संधी आहे प्रार्थनाबद्दल भरभरून कौतुक करण्याची. सगळ्यात पहिला प्रश्न रिअल सासूबाईंना आहे की प्रार्थनाबद्दल तुम्हाला 30 सेकंद, ठीक आहे, मोजून 30 सेकंद फक्त कौतुकाचे विविध शब्द उच्चारायचे. की फक्त कौतुक म्हणजे छान, सुंदर, सुशील, चांगला स्वभाव असणारी वगैरे वगैरे. मी जास्त भांड फोडत नाही, तुम्ही सांगा. ठीक आहे, 30 सेकंदापेक्षा टायमर लावायचा. ठीक आहे, तुम्ही सुरू करा मग. त्यांना वेगळा प्रश्न आहे. स्वभावातले चांगले गुण तुम्ही सांगायचे. ठीक आहे, 1 2 3. ती सर्वतोपरी छान. सगळ्या क्लीन बोल्ड केला आहे. पण आता रील सासूबाईंना पण एक प्रश्न विचारते. सगळ्यात आधी तर एवढी गोड सून असताना तिच्याशी काही वाईट वागणं हे किती कठीण आहे, तुम्ही आम्हाला सांगायला पुढे. मला वाटतं खरंच कठीण आहे तिच्याबरोबर वाईट वागणं. आणि कोण म्हणतं मी तिच्याबरोबर वाईट वागले सिनेमामध्ये. मी सिनेमामध्ये कशी वागली तिच्याशी हेच बघायला तर बोलवतो आम्ही तुम्हाला. नाही पण म्हणजे सिनेमाचं सोडून द्या, पण ती सून म्हणून आता माझ्या आयुष्यात आली. कारण याच्या आधी काही आम्ही एकत्र काम केलेलं नव्हतं. जसं केदार बरोबर मी कधीच एकत्र काम केलेलं नव्हतं, तसं हिच्या बरोबरही नव्हतं केलं. पण सून म्हणून ती आली, पण ती मुलगी झाली. मूर्तींना प्रश्न आहे की कसं वाटतंय एवढं कौतुक ऐकून. सगळ्यात पहिले थँक्यू सो मच. थँक्यू सर. खूप मोठं सरप्राईज होतं. मला ॲक्च्युली सुचत नाहीये. आपण म्हणतो ना, वर्षाची सुरुवात इतकी गोड झाली की कधीतरी असं वाटतं की सगळं करेक्ट होणार आहे ना, छान होणार आहे ना. सो थोडी धाकधूक वाढली. आणि आता ट्रेलर लॉन्च नंतर ॲक्च्युली तुम्हाला सगळ्यांना आमची फिल्म कळणार आहे, आमचा ट्रेलर कळणार आहे. सो त्याची धाकधूक जास्त आहे. आणि त्यात फॅमिली आली. आणि माझी ताई तर दुबईहून आली स्पेशली. काल माझा बर्थडे होता, जो नवऱ्याने सरप्राईज दिली. मग आज मला माहिती नव्हतं तुम्ही इथे येणार आहात. सो ताई, आई आणि मम्मी काल भेटल्या, पण तुम्ही कोणीच मला काही बोललं नाही. सो सगळ्यांनीच हे आय थिंक सर तुम्ही सांगितलं होतं का सगळ्यांना? थँक्यू सो मच सर. खरंच म्हणजे मला सुचत नाही आता काय बोलू, पण थँक्यू सो मच फॉर दिस गिफ्ट. थँक्यू 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 एव्हरीवन. थँक्यू मॅम. आज बेला मॅमचा पण बोलते मम्मी आणि या सरांच्या वाईफ. सो त्यामुळे आता केक कटिंग आय थिंक नवऱ्याला वेळ लागेल. पण आम्ही ऐकलेलं कालच तुम्ही केक कट करणार होता. हो, तुम्ही सांगून निघाला तिकडनं. आता तिचा आहे. आता या दोघींनी मिळून तो केक कट करावा. चलो.